गेली 2-3 दिवस कार्यशाळेमध्ये लिहितोय, काहीतरी नवीन वाचतोय. माझी स्वतःची वाचनाची खूप मोठी आवड आहे आणि माझं कलेक्शन पण खूप चांगलं आहे. पण माझ्या मुलाला त्याच्याबद्दल अजिबात ओढ नाही. ती ओढ आणण्यासाठी आणि स्वतःला एक्सप्रेस करून, म्हणजे कधीतरी आपण दैनंदिनी लिहितो, आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी लिहून ठेवतो, या साठवण्यासाठी वाचन लेखन हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. या कार्यशाळेला खरंच मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन म्हणतो. कशाला माहिती आहे की या असल्या तऱ्हेचे उपक्रम आम्हाला सध्या गरजेचे आहे. कोरोनानंतर मुलांना अक्षरशः अगोदर कोरोनाने पछाडलं होतं, आता मोबाईलने मुलांना पछाडलं आहे. मुलं आईवडिलांचं ऐकत नाही. खूपशा नको झालेल्या गोष्टी आम्हाला तिकडून त्यांच्यापर्यंत पोचताना दिसतात. मग एक असा चांगला उपक्रम ज्यांना त्यांना गुंतवून ठेवतं की पुस्तकामधून त्यांना परिकथेतून राक्षसापर्यंत किंवा रामायण महाभारत एवढी चांगली काव्यसुद्धा आपण तिथून वाचू शकतो. पण त्याचा आस्वाद घेण्यासाठी मुळात आपल्याला वाचन आणि पुस्तकाची ओळख झाली पाहिजे. सो हा उपक्रम खूप चांगला होता. मी माझ्या सर्वांनाच अभिनंदन म्हणते, कारण असा एवढा तडफदार जो आपण उपक्रम चालवला आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला खरंच आभार मानते. कारण पुढची पिढी आम्हाला कुठेतरी वाया जाताना दिसते. तर असे काही उपक्रम आम्ही घेऊन आम्ही आमच्या नव्या पिढीला इकडे पुढे काहीतरी चांगलं देण्याचा जो तुमचा उपक्रम आहे त्याला आम्हीसुद्धा 100% आत्मसात करून त्यांना पुढे घेऊन जाऊ. कारण तुम्ही एक सुरुवात करून दिली आहे की मुलांना वाचण्यासाठी हे आपण देऊ शकतो. आम्ही हे घराकडे पण करून मुलांना अजून जास्तीत जास्त पुस्तकांचं ज्ञान देऊ. पुस्तकं पुढे त्यांचे गुरु होतील न पेक्षा बाकीचे मोबाईल वगैरे त्यांचे आता गुरु आहेत, त्यांचे बदलून आपण पुस्तकं गुरु करू. सो हा उपक्रम खरंच खूप चांगला होता. मी तुम्हाला खरंच धन्यवाद म्हणते की अशा उपक्रम वारंवार तुम्ही घडवून आणावेत आणि आम्ही त्यांच्यासाठी तुमच्याबरोबर सदाच हजर राहू. सरकारी प्राथमिक विद्यालय डिचोली येथे हा जो लेखन कार्यशाळेचा हा उपक्रम भारतातील पहिला उपक्रम हा जो राबवण्यात येतो आहे, याचा मी एक पालक म्हणून मला खूप आनंद आहे. माझी मुलगी या उपक्रमात सहभागी झालेली आहे. बाकी स्पर्धांमध्ये वगैरे विद्यार्थी आवर्जून भाग घेतात आणि त्यांना उमेदीने पालकही पुढे काढतात, शिक्षकही पुढे येतात. पण असे जेव्हा नवीन काहीतरी निर्माण करायचे जे उपक्रम असतात, आजच्या या उपक्रमातून आपण लहान मुलांपासून त्यांना वाचनाची लेखनाची आवड बालवयातच त्यांच्या मनात आम्ही रुजवण्याचा हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे, तेव्हा यात पालकांनी सहकार्य केलेलं आहे. तसंच यांनी जे आयोजन केलेलं आहे ते उत्तमरित्या आयोजन केलेलं हा एक उपक्रम आहे. आणि आम्हालाही या गोष्टीचा आनंद होतो की आमचीही मुलं या सगळ्या आजूबाजूच्या तालुका लेवलवरच्या सगळ्या शाळेतील मुलं या उपक्रमात सहभागी होऊ शकली. त्यामुळे आम्हालाही या गोष्टीचा आनंद होतो आहे आणि यातून नक्कीच मुलं काहीतरी चांगलं सकारात्मक अशा गोष्टी घेऊन जातील आणि असंच लेखन आणि वाचनाची आवड त्यांच्या मनात कायम रुजून राहावी असाच प्रयत्न सगळ्यांनी आपण करायचा आहे. आणि सर्वांचं सहकार्य अशा उपक्रमांना निश्चित लाभावं अशी एक माझी विनंती आहे. आणि असे उपक्रम प्रत्येक गावागावातही व्हावे आणि जिथे शक्य होतील तिथे तिथे असे उपक्रम राबवावे अशी एक माझी सरकारला विनंती आहे. काय बदल दिसून आला तुम्हाला मुलांमध्ये या 5 दिवसात? आताच्या काळात मुलांची बाजू बघितली तर मुलं फक्त खेळ, मोबाईल किंवा टेक्नॉलॉजीच्या विश्वात जास्त मग्न झालेली असतात. पण आता माझी मुलगी या 4-5 दिवसात इकडे या शिबिरात या कार्यशाळेत आलेली आहे. एकंदरीत कसं आहे, आता हळूहळू तिला वाचनाची गोडी, लेखनाची गोडी असं तिच्यात आवड निर्माण होते. म्हणजे यांनी आता कसं लेखनाचे प्रकार किती आहेत, काय हे सोप्या भाषेत व्यवस्थित मुलांच्या लेवलला येऊन व्यवस्थित त्यांना समजेल असं सोपं करून ही माहिती दिल्यामुळे त्यांनाही त्यात आता जास्त आवड निर्माण होते. आपण होऊन त्यांनी कविता करायच्या, लेखन लिहायचं, काहीतरी कथा लिहायच्या असा त्यांनी एक प्रयत्न सुरू केलेला आहे. त्याचाही मला आनंद आहे. आणि मोबाईल यामुळे कमी होईल आणि मुलं जास्त करून वाचनाकडे वळतील असा एक सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. नमस्कार, हांव निरजा आत्माराम गांवकर आणि हांव आता सध्या रायटिंग चॅलेंज घेता. माझे पुस्तक हो एक प्रोग्राम आसा थंयसर 3री-4थीच्या भुरग्यांक कशें बरप तें शिकयल्लें जाता. आयज जो चालू आसा तो 5वो दीस. पयल्या दिसा आमी गोश्टी कश्यो बरप तें शिकयलें. दुसऱ्या दिसा गोश्टींतलीं पात्रां कशीं तयार करप, तांकां पर्सनॅलिटी कशी दिवप, कशें तांकां वैशिश्ट्य दिवप तें शिकयलें. मागीर तिसऱ्या दिसा तांकां कविता शिकयल्यो आणि चवथ्या दिसा नाटक कशें करप तें शिकयलें. आयज
आयज 5 दीस जालो हा आनी आयज तांकां आतां ते लेख बरोवपाचो चालू आहा तांकां लेख आतां बरोवंक शिकयला आनी फाल्यां सगळें जे तेंच्यांनी बरयल्लें मटेरियल आसा तें आमी कलेक्ट करतलीं आनी कोणाचें खूब जाला काणयो जाला नाटकां जाला तेंचें एक पुस्तक करतलीं भुरग्याचें एका भुरग्याचें एक पुस्तक करतलीं आनी कोणाचें थोडो जाला तेंचे सगळ्यांचें एकत्र करून सगळ्यांचे मेळून एक अशी पुस्तकां तयार करतलीं. बरयलो त्याच्या वयल्यान आमी जवळ जवळ 250 विद्यार्थी हे लेखन कौशल्या खातीर सिलेक्ट केले. तातूंतले 140 सुमार विद्यार्थी जे आसा ते आतां येता, कांयच्यो अडचणी आसा. ते 140 विद्यार्थ्यांची आत्तां जे चालू आसा ते म्हणजे लेखन कौशल्य डेव्हलप करपाची कार्यशाळा. आनी ह्या कार्यशाळेन जी अजापाच्यो हातूंतल्यान ज्यो आमकां निश्पत्ती येयल्यो त्यो अश्यो आसा की भुरग्यांनी 4-4 हजार शब्दांच्यो कथा बरयल्यो आसा, कंबायनी एक किंवा अनेक मेळून 25-25 कविता बरयल्ल्यो आसा आपल्या शब्दांनी. तांच्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यान 4-5 ल्हान ल्हान नाटकुली बरयल्लीं आसात आनी आयच्या दिसा अभिव्यक्ती व्हा ह्या हेडिंगाच्या अंडर ते स्वताचे लेख बरोवपाक शिकतात आनी तातूंतल्यानय बी बरेच लेख येतले अशें आमकां पूर्ण खात्री आसा. आनी ह्या सगळ्यांच्या लेखांचे कथांचे कवितांचे पब्लिकेशन जावपाचें आसा तें म्हणजे 18 जून क्रांती दिन ह्या रवींद्र भवन हांगासर, जाका माननीय मुख्यमंत्री हे येवपाचे आसात आनी माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रोजेक्टा खातीर फूल सपोर्ट दिल्लो आसा. समग्र शिक्षा दर्शन आमच्या बरोबर एसोसिएटेड आसात, रवींद्र भवन एसोसिएटेड आसा आनी अशें म्हणजे मास स्केलीचेर लेखक तयार जातात, कवी तयार जातात, शेकड्यांनी भुरगीं तयार जातात. एकाच वेळा असो अभिनव प्रोजेक्ट जो आसा जो देशान नंबर 1 अशें हांव ठामपणे सांगूंक शकता. असो प्रोजेक्ट जो चालू आसा त्या प्रोजेक्टाक आनी ह्या सरकारी प्राथमीक विद्यालय छत्रपती शिवाजी सरकारी प्राथमीक विद्यालय आनी दिवचलच्या तालुक्यांतले तमाम 3रे-4थेचे विद्यार्थी आनी तांचे पालक तांकां हांव शुभेच्छा दितां, तांचें अभिनंदन करतां आनी खरोखर हे जे कितें अजापाच्यो गजाली घडटा पळय ताका हांव सलाम करतां. आयज वचत थंय समर कॅम्प लागता किंवा इश्कोलाक सुटी पडना बरोबर समर कॅम्प लागता आनी कितें तरी शिकोवंक मेळटा. पूण हे समर कॅम्पा परस खूपच कितें तरी शिकोवंक मेळटा. थंय तुमी पे करता 2000, 4000, 5000 तेजी फी आसता, पूण हांगा फुकट मेळटा, फुकट शिकोवंक मेळटा. प्लस तुमी आयज नाल्यार फाल्यां तुमी लेखक जातले हेज्या वचून. आनी म्हाका दिसता गोंयान न्ही हे इंडियेक असो कार्यशाळा ही जावंक नासली आजून मेरेन अशें म्हाका तरी दिसता. म्हणजे ही फस्ट टायम आमच्या शाळेन गव्हर्मेंट शाळेन एदी व्हडलो हो कार्यक्रम केल्लो आसा. जसो CM डायरेक्टर सगळ्यांनी आमकां साथ दिल्ली आहा. तशेंच बालभवन रवींद्र भवन साखळे तेंच्यांनी आमकां बरो सपोर्ट केल्लो आहा. नॉर्थ ADM सपोर्ट केल्लो आहा. तशेंच गोवा तालुकाचेर म्हणजे जितक्यो गव्हर्मेंट आमी म्हणटा गव्हर्मेंट शाळा ह्यो गव्हर्मेंट शाळेन कोण घालपाक सोदिना, म्हणून गव्हर्मेंट शाळेच्यो सगळ्यो टिचरी आयज आसा सगळे भुरग्यांक म्हणजे तालुका लेवलचेर आमी केल्लो आसा. आनी तालुका लेवलचेर जेन्ना केल्लो आसा सगळ्यो स्कुलां म्हणजे गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल जी आहा ती हांगा येयल्लेली आसा किंवा तेजे भुरगे येयल्लेले आसा हांगासर. तशेंच टिचरींनी आमकां फूल टिचरींनी सपोर्ट केला. येद्या व्हडलो प्रोग्राम हो की असो म्हाका दिसता खंयच घडोवंक ना. फस्ट टायम घडटा इंडियेक, डायरेक्ट इंडियेक म्हणटा हांव, कारण असो तालुका लेवलचेर आनी भुरग्यांक खातीर असो आजून मेरेन घडोवंक ना अशें म्हाका तरी दिसता. सारांश घेऊन घेऊया आणि लेखन कार्यशाळा जी आहे ती एक चांगल्या प्रकाराने 6 दिवस चालून त्यांना लिखाणासाठी प्रवृत्त करूया. आणि आश्चर्य म्हणजे हे सगळं आता आम्ही सोमवारपासून जे बघतो मुलांनी सारांश भरपूर लिहिले. 5000च्या वर मुलांनी पुस्तकं वाचली, 1000 मुलांनी 3री आणि 4थीतल्या मुलांनी. हे सगळं करत असताना आज या 6 दिवसात लेखन कार्यशाळेमध्ये जो आम्हाला प्रतिसाद जो मिळत आहे मुलांचा, निश्चितपणे बाल लेखक आमच्याकडे ह्या येणाऱ्या 18 जूनला आम्ही एकाच वेळेला साधारणपणे 100 असे बाल लेखक तयार होताना आपण बघणार आहोत. ही क्रांती घडवत असताना ते आपल्या गोव्यातले देश पातळीवरचा एक मोठा उपक्रम आहे
असं एक जाणवतं. माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोदजी सावंत आणि डॉक्टर सुलक्षणा वहिनी ज्या आहेत त्यांच्या धर्मपत्नी सुलक्षणा वहिनीनं हा उपक्रम एकदम ऐकून घेतल्यानंतर एक साधारणपणे तासभर आमच्याबरोबर चर्चा केली आणि हा उपक्रम जो आहे तो किती यशस्वीपणे राबवू शकता तुम्ही आणि त्याच्यासाठी जे जे काय करता येईल ते आपण सगळे आश्वासन दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या उपक्रमाला परवानगी दिली. शिक्षण खातं समग्र शिक्षा अभियान आणि रवींद्र भवन या संपूर्ण याच्यातून आपण एकत्र येऊन हा उपक्रम आता सुरू केलेला आहे. तिथे चांगल्या प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर की हा उपक्रम गोव्यात चांगल्या पद्धतीने राबवावा आपण सगळ्यांनी आणि त्याचं यश आपल्याला ह्या कार्यशाळेमध्ये दिसून येत आहे. 18 जूनला एक पुस्तक निघेल सगळ्या लेखकांचं, या बाललेखकांचं. पण खात्री आहे आम्हाला की काही मुलं स्वतःचं स्वतंत्र एक पुस्तक त्यांचं निघतं आहे. हा आतापासून आम्हाला त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप एकदम खात्री आहे की गोव्यातल्या एवढ्या मोठ्या संख्येनं बाललेखक तयार होतात आणि हा देशातला अभिनव उपक्रम